Hello, students. Welcome to the next session of Inheritance and Variations. लास्ट लेक्चरला आपण मार्गोमेंट क्रॉस फर्स्ट क्रॉस सेकंड दोन क्रॉस ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टरसाठी बघितलेले होते. फर्स्ट क्रॉस आपण बघितलं, जीन्स जर एकमेकाच्या जवळ असतील, क्लोजली लोकेटेड असतील तर पॅरेंटल टाईप जनरेशन हे जास्त असतं आणि न्यू रिकॉम्बिनेशन हे थोडं कमी असतं. सेकंड क्रॉसमध्ये आपण बघितलं की जीनची लोकेशन थोडी एकमेकापासून लांब असते तर न्यू कॉम्बिनेशनचं प्रमाण थोडं वाढलेलं असतं. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन जीन्स अँड लिंकेज क्रॉसिंग ओव्हर या संदर्भातला वेल नोन एक्सपेरिमेंट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला होता, फेमस एक्सपेरिमेंट, मॉर्गन्स एक्सपेरिमेंट. आजच्या तासाला आपण टाईप्स ऑफ इनहेरिटन्स बघणार आहे. त्याच्यामध्ये ॲटोसोमल इनहेरिटन्स आणि सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स हे दोन महत्त्वाचे टाईप्स आपण बघणार आहे. पैकी सुरुवात आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की याच टॉपिकमध्ये आपण क्रोमोझोमचे टाईप्स बघितले होते, ॲटोसोम्स असतील, सेक्स क्रोमोझोम्स असतील. तर ते ॲटोझोम्स, टोटल नंबर, पेअर्स, त्याचं फंक्शन काय असतं, ॲटोसोम्समध्ये काय जर बिघाड झाला, जीन्समध्ये काय प्रॉब्लेम आला तर त्याच्यापासून जे डिसीज तयार होतात ते डिसीज पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात. याचा अर्थ ट्रान्समिशन असतं. सो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग और वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन याला आपण इनहेरिटन्स असं म्हणत असतो. आता आपण आजच्या लेक्चर बघणार आहे ते म्हणजे ॲटोसोमल इनहेरिटन्स बघणार आहे. सो ॲटोसोमल इनहेरिटन्स. ॲटोसोमल इनहेरिटन्स खरं तर नावामध्येच याची व्याख्या आहे, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स अदर दॅन सेक्स कॅरेक्टर्स. सेक्स्युअल कॅरेक्टर्स सोडून उरलेले कॅरेक्टर्स आहेत, बॉडी कॅरेक्टर्स आहे, मग हेअर असतील, स्किन असेल, ऑल बॉडी कॅरेक्टर्स, ऑल सिस्टीम्स असतील एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स. ऑल बॉडी कॅरेक्टर्सला आपण सोमॅटिक कॅरेक्टर्स म्हणत असतो आणि हे बॉडी कॅरेक्टर्स किंवा सोमॅटिक कॅरेक्टर्स पुढं घेऊन जाणारे जे गुणधर्म असतात त्यांना आपण ॲटोसोम्स म्हणत असतो. आपल्याला माहीत आहे ह्यूमन क्रोमोझोम्स आहेत. थोडंसं आपण रिवाइज करूया. क्रोमोझोम्स याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 23 पेअर्स आहेत. दॅट मीन्स 46 क्रोमोझोम्स. ओके. आता या ज्या 23 पेअर्स असतात ह्या दोन भागामध्ये आपण डिवाइड केलेले आहेत. यापैकी 22 पेअर्स आहेत फॉर ॲटोसोम्स, and remaining one pair is for sex chromosome. ओके. सो ॲटोसोम्स अँड सेक्स क्रोमोझोम पैकी हे जे ॲटोसोम्स आहेत या ॲटोसोमचा जो इनहेरिटन्स असतो याला ॲटोसोमल इनहेरिटन्स म्हटलं जातं. सो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स other than sex linked trait म्हणजे सेक्स्युअल कॅरेक्टर्स is called as autosomal inheritance. Autosomal inheritance. Okay, so transmission of characters other than sex linked trait is called as
ॲटोसोमल इनहेरिटन्स. आता हे जे ट्रान्समिशन असतं पॅरेंट टू ऑफस्प्रिंग्ज असतं. पॅरेंट टू ऑफस्प्रिंग्ज हा झाला. आपण ॲटोसोमल इनहेरिटन्स बघितलं. सेक्स क्रोमोझोमनुसार असतो तो सेक्स क्रोमोझोम हेरिटन्स आपण बघणार आहे, तो सेकंड पार्टमध्ये बघणार आहे. आता हे जे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स थ्रू ॲटोसोम्स आहेत. ॲटोसोम्स म्हणजेच सोमॅटिक क्रोमोझोम असतात, 22 पेअर्स असतात आणि या पेअर्स जर काय बिघाड झाला तर हे जे ॲटोसोम्स असतात किंवा हे जे कॅरेक्टर्स आहेत, डिसीजेस आहेत, ॲटोसोमल इनहेरिटन्स हे दोन प्रकारचं असतं. कोणते दोन प्रकार आहेत हे आपण बघणार आहे. ह्या ॲटोसोम्समध्ये ॲटोसोमल डॉमिनंट आणि ॲटोसोमल रिसेसिव्ह अशा पद्धतीचे दोन प्रकारचे डिसऑर्डर्स आहेत, हे आपण बघणार आहे. म्हणजे आपल्याला ॲटोसोमल इनहेरिटन्स बघायचं आहे. व्याख्या तुम्हाला कळालेली आहे. काय डेफिनेशन आहे पुन्हा एकदा बघा. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर अदर दॅन सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स इट इज कॉल्ड ॲज ॲटोसोमल इनहेरिटन्स. सो कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. हे जे ॲटोसोमल कॅरेक्टर्स असतात हे दोन प्रकारचे असतात. एक ॲटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स आणि दुसरा ॲटोसोमल रिसेसिव्ह टाइप ऑफ इनहेरिटन्स. मग डॉमिनंट इनहेरिटन्समध्ये कोणकोणते डिसऑर्डर्स आहेत? ॲटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्समध्ये कोणकोणत्या डिसऑर्डर्स आहेत? हा पार्ट आपण डिटेल बघणार आहे. तर इथंपर्यंत तुम्हाला कळालं. सो ॲटोसोमल इनहेरिटन्स म्हणजे काय? तर इनहेरिटन्स टेक्स प्लेस थ्रू ॲटोसोम्स. इन शॉर्ट तुम्ही अशी व्याख्या याची सांगू शकता. सो इनहेरिटन्स takes place through ॲटोसोम्स. ॲटोसोम्स मार्फत जो इनहेरिटन्स होतो याला असंही म्हटलं जातं ॲटोसोम्स इज कॉल्ड ॲज ॲटोसोमल इनहेरिटन्स. ओके, चला व्याख्या कळालेल्या आहे. याच्यात दोन टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. ॲटोसोमल डॉमिनंट कोणकोणती डिसऑर्डर आहेत आणि ॲटोसोमल रिसेसिव्ह कोणकोणते डिसऑर्डर आहेत हे आपल्याला बघायचं आहे. बघूया मग कोणकोणते आहेत. इथंपर्यंतचा पार्ट कळालेला आहे, अगदी सिंपल पार्ट आहे. ॲटोसोम्स पेअर नंबर असतं, बॉडी कॅरेक्टर ट्रान्सफर होतं, सेक्शुअल कॅरेक्टर होत नाही, जिन्य होईल किंवा रिसेसिव्ह जिन्य होईल. हे दोनही टाइप्स आपल्याला डिटेल अभ्यासायचे आहेत. बघूया आपण ॲटोसोमल इनहेरिटन्स हा दोन क्रोमोझोमशी दोन जीन्सशी रिलेटेड असतो. याचे महत्त्वाचे दोन टाइप्स आहेत. एक ॲटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स डॉमिनंट जीनमुळे त्याला डॉमिनंट इनहेरिटन्स म्हणायचं. आणि सेकंड आहे ॲटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स. ओके, कोणकोणते दोन टाइप्स आहेत बघा. एक आहे ॲटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स आणि दुसरा टाइप आहे ॲटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स.
So it takes place through dominant genes. So transmission through dominant genes. Transmission through dominant genes. म्हणता येतं पाठ करण्याची. मग हे कोणा थ्रू ट्रान्सफर होईल? थ्रू रिसेसिव्ह जीन्स. सो ट्रान्समिशन थ्रू रिसेसिव्ह जीन्स. ओके, रिसेसिव्ह जीन्स थ्रू ट्रान्समिशन. इकडे मात्र डॉमिनंट जीन्स थ्रू ट्रान्समिशन असतं. आता याचे एक्झाम्पल बघूया. कोणकोणते एक्झाम्पल आहेत? वेगवेगळे एक्झाम्पल. ॲटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्सचं एक्झाम्पल आहे. फर्स्ट नंबर 1 आहे विडोज पीक. काय एक्झाम्पल आहे? विडोज पीक. आता विडोज पीक काय आहे? तर विडोज पीक इज अ हेअरलाईन असते, प्रॉमिनंट फी शेप्ड हेअरलाईन ऑन फोरहेड. सो इज अ टाईप ऑफ ॲटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स आहे. ॲटोसोमल जीन्समुळं होणारा इनहेरिटन्स आहे. आणि ॲटोसोमल इनहेरिटन्समध्ये आपण विडोज पीक बघतोय. विडोज पीक असतं, याचा अर्थ असा असतो की प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन ऑन फोरहेड. जी हेअरलाईन असते ती व्ही आकाराची असते. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी बघूया आपण. समजा हा आपण इथं फेस कन्सिडर करूया. तर या फेसवरती जी हेअरलाईन असते, ही जी हेअर्स आहेत ही व्ही आकाराची हेअरलाईन असते. व्ही हेअरलाईन असतात. म्हणजे हे जर हेअर असं असतील तर असे व्ही आकाराचे हेअरलाईन. हा व्ही शेप्ड हेअरलाईन असतो. या व्ही शेप्ड हेअरलाईनला म्हणायचं विडोज पीक. व्ही शेप कॉल्ड ॲज विडोज पीक. मग ही जी विडोज पीक असते ही जनरली होमोझायगस कंडिशन असते, हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असते, पण डॉमिनंट कंडिशनमध्ये असते. होमोझायगस डॉमिनंट म्हणजे ही या पद्धतीनं आपण दाखवू शकतो. दोन्ही सारखे आहेत याचा अर्थ ते होमोझायगस आहे. आणि विडोजसाठी आपण डब्ल्यू घेतलेला आहे. तर इथं आपल्याला अशा कंडिशनमध्ये ही डिसऑर्डर पाहायला मिळते. हेट्रोझायगस डॉमिनंट कंडिशन, उदाहरणार्थ कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू, याच्यामध्ये पण पाहायला मिळते. पण होमोझायगस रिसेसिव्हमध्ये मात्र ही कंडिशन असत नाही. सो ॲब्सेंट इन होमोझायगस रिसेसिव्ह. उदाहरणार्थ हे दोन्ही रिसेसिव्ह आहेत, त्याच्यामध्ये मात्र ही कंडिशन तयार होत नाही. आणि याचं जर ट्रान्समिशन बघितलं तर मेल फिमेल ह्या दोन्ही सेक्समध्ये इक्वल अमाऊंटमध्ये असतं. सो ट्रान्समिशन इज इक्वली, सो इक्वल ट्रान्समिशन इन बोथ मेल अँड फिमेल. सो इक्वल ट्रान्समिशन in both male and female. ओके, विडोज पीक डिसऑर्डर कळाली. विडोज पीक जनरली ज्यावेळेस ती होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असते त्यावेळेस ही अशी व्ही शेप्ड नसते, मग स्ट्रेट लाईन असते, ज्याला नो विडो पीक म्हटलं जातं. म्हणजे हे जर आपण बघितलं तर या फेसवरती
ही हेअरची जी लाईन असते ती स्ट्रेट लाईन असते आणि हे जे हेअर्स बघितले आपण तर याला नो विडो पीक म्हणायचं. हे जे हेअर्स आहेत हे नो विडो पीक मधले आहेत. सो नो विडोज पीक. इथं मात्र ही विडोज पीक आहे, विडोज पीक. क्लिअर. विडोज पीक हे एक एक्झाम्पल कोणाचं आहे? ऑटोसोमल इनहेरिटन्स. कॅरेक्टर्स वन्स अगेन प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन असते, होमोझायगस डॉमिनंट कंडिशनला असते, हेट्रोझायगस डॉमिनंट कंडिशन असते, होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशनला मात्र विडोज पीक नसते. त्याच्या स्ट्रेट लाईन असते, स्ट्रेट लाईन हेअर्स असतात, इक्वल ट्रान्समिशन इन बोथ मेल अँड फिमेल. सो दिस इज द फर्स्ट डिसऑर्डर कॉज्ड बाय ऑटोसोमल इनहेरिटन्स, ऑटोसोमल डॉमिनंट जीन्स. क्लिअर कन्सेप्ट. सेकंड एक्झाम्पल आपण बघणार आहे. नंबर 2 आहे. आता याच्यामध्ये हंटिंग्टन्स डिसीज आहे, तो पण ऑटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स टाईपचाच आहे. हंटिंग्टन्स डिसीज. आता हा जो हंटिंग्टन डिसीज आहे याच्यामध्ये काय होतं तर याचा जो मेन कॉज आहे ते न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्सशी रिलेटेड आहे. म्हणजे नर्वस सिस्टीम आणि मस्कल्स असतात, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन असतं ते प्रॉपर होत नाही, ते कमी होतं, लॉस होतं, याला म्हटलं जातं हंटिंग्टन्स डिसीज. सो लॉस ऑफ न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. सो लॉस ऑफ न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे. हे न्यूरो कोऑर्डिनेशन लॉस होतं, याला म्हटलं जातं हंटिंग्टन डिसीज. व्ही शेप्ड लाईन असते, याला म्हणायचं विडोज पीक. डिसीज आहेत हे ट्रान्समिशन थ्रू डॉमिनंट जीन्स. डॉमिनंट जीन्समध्ये काय जर एफेक्ट झाला, काय बदल झाला, म्युटेशन्स झालं तर अशा पद्धतीची डिसऑर्डर होते. सो ट्रान्समिशन थ्रू डॉमिनंट जीन्स अफेक्टेड असतील तर या डिसऑर्डर होतात. नेक्स्ट नंबर 3 डिसऑर्डर आहे ती म्हणजेच पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, PKD असंही म्हटलं जातं याला, PKD, पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. तर इथंही नावावरून कळतं आपल्याला. सो पॉलिसिस्टिक, मेनी सिस्ट ऑकर्स इन दी किडनी. सिस्ट मीन्स नॉट लाईक स्ट्रक्चर. किडनीमध्ये अशा अनेक प्रकारच्या गाठी तयार होतात की ज्याच्यामध्ये म्युकस लाईक फ्लुइड असतं, म्युकस लाईक फ्लुइड ॲक्युम्युलेट होतं आणि त्यामुळं किडनीची साईज वाढते. बघा पॉलिसिस्टिक किडनी डिसीजमध्ये काय असतं तर किडनीमध्ये ही जी किडनी आहे बीन शेप्ड किडनी असते, या बीन शेप्ड किडनीमध्ये असे सिस्ट तयार होतात आणि या सिस्टमध्ये म्युकस साचलेलं असतं. जसं थिक म्युकस साचेल तसं किडनीची साईज वाढते आणि किडनीचं स्ट्रक्चर फंक्शन असतं ते डिस्टर्ब होतं. म्हटलं जातं पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. सो मेनी cyst occurs filled with mucus. Cysts occurs kidney contains mucus and shows dysfunction of kidney. So many cysts occurs in kidney shows loss of functions. Functions of kidney. क्लिअर.
आपण ह्या ज्या सगळ्या डिसऑर्डर बघतोय ह्या कोणाच्या आहेत, ॲटोसोमल डॉमिनंटच्या. ॲटोसोमल रिसेसिव्हचा आपण बघणार आहे डिसऑर्डर. ही जस्ट आत्ता जी डिसऑर्डर बघितली विडोज पीक ही डॉमिनंट सी. हंटिंग्टन डिसीज इज ऑल्सो डॉमिनंट इनहेरिटन्स आहे. पॉलिसिस्टिक किडनी डिसीज इज ऑल्सो डॉमिनंट. देन नंबर 4 आहे याच्यामध्ये न्यूरोफायब्रोमॅटॉसिस. न्यूरोफायब्रोमॅटॉसिस. आता ही जी न्यूरोफायब्रोमॅटॉसिस डिसऑर्डर आहे, ही जी डिसऑर्डर आहे इथं नर्व फायबर्स असतात. या नर्व फायबर्सवरती सिस्ट तयार होतात, गाठी तयार होतात. मग तो ब्रेनमध्ये असेल, स्पायनल कॉर्डमध्ये असेल, नर्व फायबरमध्ये असेल. सो फॉर्मेशन ऑफ सिस्ट किंवा ट्यूमर्स म्हणूया आपण, नॉट्स ट्यूमर्स ऑन ब्रेन, स्पाइनल कॉर्ड and nerve fibers shows inflammation of structure of nervous system is called as neurofibrosis. So these are also various types of autosomal dominant diseases. हे सगळं थोडंसं व्यवस्थित ऑब्झर्व करा तुम्ही आणि नोटबुकमध्ये हे जे ॲटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स आहेत, हे जे डिसऑर्डर्स आहेत हे थोडे व्यवस्थित लिहून घ्या. कोणकोणते आहेत? एक विडोज पीक, मेन त्याचं कॅरेक्टर फीचर काय, व्ही शेप्ड हेअरलाईन असते. दुसरा हंटिंग्टन डिसीज आहे, लॉस ऑफ न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन होतं. पॉलिसिस्टिक किडनी डिसीज PKD आहे. मेनी सिस्ट म्हणजे नॉट लाईक स्ट्रक्चर, गाठीसारखं स्ट्रक्चर असतं. ऑकर्स इन किडनी शोज लॉस ऑफ किडनी फंक्शन्स. And neurofibromatosis is a formation of tumors on brain, spinal cord and nerve fiber. आता हे ज्या ट्यूमर्स आहेत याच्यात मोस्टली म्युकस फ्लुइड ॲक्युम्युलेट होतं आणि त्यामुळं नर्वस सिस्टीमचं फंक्शन असतं, त्याच्यात डिस्टर्बन्सेस तयार होतात. याला म्हणायचं न्यूरोफायब्रोमॅटॉसिस. सो दीज 4 डिसऑर्डर्स, विडोज पीक आहे, हंटिंग्टन्स डिसीज आहे, पॉलिसिस्टिक किडनी डिसीज आहे, न्यूरोफायब्रोमॅटॉसिस आर रिलेटेड विथ ॲटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स. ॲटोसोमल डॉमिनंट बिकॉज विथ ॲटोसोमशी रिलेटेड डिसऑर्डर आहे. याचा सेक्स क्रोमोझोमशी काही संबंध नाही. सो रिलेटेड विथ ॲटोसोम्स. सोमॅटिक क्रोमोझोम असतात, 22 पेअर्स असतात. आपण इनिशियल बघितलं होतं, सुरुवातीलाच बघितलं होतं. सो 22 पेअर्सशी रिलेटेड ही डिसऑर्डर असते. मेल फिमेलमध्ये इक्वल प्रोपोर्शन असते. काही वेळा जनरेशन स्किप होतात, म्हणजे काही जनरेशनमध्ये ते डिसअपियर असतात पण नेक्स्ट जनरेशनमध्ये ते अपियर होतात. सिस्टिकमध्ये मेनी सिस्ट ऑन ऑकर्स इन किडनी, सिस्ट ऑकर्स इन किडनी असतं आणि याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ ट्यूमर्स ऑन ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड नर्व फायबर कॉल्ड ॲज ॲटोसोमल डॉमिनंट डिसीजेस इनहेरिटन्स. क्लिअर? आता आपल्याला ॲटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स बघायचं आहे, सेकंड टाईप बघायचं आहे आपल्याला. हे जे 4 बघितले 1 2 3 4 हे जे आहेत हे सगळे ॲटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स आहे. ओके, चला तर मग बघूया ॲटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स. सो ट्रान्समिशन थ्रू रिसेसिव्ह जीन्स. दीज आर ऑल्सो रिलेटेड विथ ॲटोसोम्स बट रिसेसिव्ह जीन्स. ॲटोसोम्स हॅव्हिंग अ रिसेसिव्ह जीन्स. बघूया आपण याच्यामध्ये कोणकोणत्या डिसऑर्डर्स आहेत हे आपण बघूया. मॅक्झिमम पार्ट हा नीटसाठी असतो, व्यवस्थित लक्ष द्या. आता याचे आपल्याला एक्झाम्पल्स बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल नंबर 1 एक्झाम्पल आहे फिनाइल कीटोन युरिया. फिनाइल कीटोन युरिया
That also called as PKU, फिनाइल कीटोन्युरिया. आता ही जी डिसऑर्डर आहे या डिसऑर्डरमध्ये काय होतं बघा, हे ॲटोसोमल इनहेरिटन्स आहे, रिसेसिव्ह जीनमुळे होणारा इनहेरिटन्स आहे. तर याच्यामध्ये फिनाइल हायड्रोझायलेज एन्झाईम असतं, फिनाइल अलेनाइन हायड्रोझायलेज, ते कमी होतं, डिसेंट असतं. सो डेफिशियन्सी ऑफ किंवा लेस फॉर्मेशन म्हणूया आपण ऑफ फिनाइल अलेनाइन हायड्रोझायलेज एन्झाईम. आता हे एन्झाईम काय करत असतं, फिनाइल अलेनाइन हायड्रोझायलेज एन्झाईम हे डेफिशियंट असतं, कमी असतं, तयार होत नाही. ॲक्च्युली हे जर असेल तर त्याचा रोल काय असतो, त्याचा रोल असा असतो, हे फिनाइल अलेनाइन आहे, अमायनो ॲसिडचा टाईप आहे फिनाइल अलेनाइन. ह्या फिनाइल अलेनाइनचं रूपांतर हे टायरोसिनमध्ये केलं जातं. टायरोसिन हे पण अमायनो ॲसिडच आहे. तर त्यासाठी हे एन्झाईम आवश्यक आहे, फिनाइल अलेनाइन हायड्रोझायलेज एन्झाईम. फिनाइल अलेनाइन हायड्रोझायलेज एन्झाईम आवश्यक असतं, तेव्हा फिनाइल अलेनाइनचं टायरोसिनमध्ये कन्व्हर्जन होतं. पण या डिसऑर्डरमध्ये हे फिनाइल अलेनाइनच तयार होत नाही. हे न तयार झाल्यामुळं फिनाइल अलेनाइन ॲज इट इज राहतं, त्याचं टायरोसिनमध्ये कन्व्हर्जन होत नाही. याचा अर्थ मध्ये हे फिनाइल अलेनाइन असतं, याचं प्रमाण वाढतं. इन केस ऑफ ब्लडमध्ये इन्क्रीज होतं. CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, ब्रेन आणि स्पायनल मध्ये जे फ्लुइड असतं ते CSF असतं. इव्हन याचं जे एक्सक्रिशन असतं, हे एक्सेस एक्सक्रिशन हे युरिनमधून होतं आणि म्हणून याला फिनाइल कीटोन्युरिया असं म्हटलं जातं. सो एक्सक्रीटेड थ्रू युरिन. So excess phenylalanine is excreted through urine. Such a disorder is called as phenylketonuria. ही सुद्धा डिसऑर्डर मेल आणि फिमेलमध्ये इक्वल फ्रिक्वेन्सीमध्ये येते, परंतु काही जनरेशन याच्यामध्ये स्किप होतात. म्हणजे एखाद्या जनरेशनमध्ये गॅप होतो, त्या पुढच्या जनरेशनमध्ये ती अकर्स होते. बोथ सेक्सेसमध्ये सेम इक्वल फ्रिक्वेन्सी होत असते. सो दिस इज डिसऑर्डर कॉल्ड ॲज फिनाइलकेटोन्युरिया. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, हे एन्झाईम महत्त्वाचं आहे. फिनाइल अलेनाइन हायड्रोझायलेज एन्झाईम, त्याचं काय फंक्शन असतं, फिनाइल अलेनाइन इज कन्व्हर्टेड इनटू टायरोसिन, हे मेटाबॉलिझमचा एक पार्ट आहे. परंतु त्यामुळं फिनाइल अलेनाइनचं प्रमाण हे ब्लडमध्ये, त्याच्या CSF मध्ये, युरिनमध्ये जास्त राहतं आणि युरिनमधून हे एक्सक्रीट केलं जातं. या डिसऑर्डरला म्हणायचं फिनाइल कीटोन्युरिया कॉज्ड बाय रिसेसिव्ह जीन्स. ओके, फर्स्ट डिसऑर्डर तुम्हाला कळालेला आहे फिनाइल कीटोन्युरिया. नेक्स्ट आहे नंबर 2 डिसऑर्डर आहे सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिक फायब्रोसिस. आता या सिस्टिक फायब्रोसिसमध्ये काय होतं, द नेम इट सेल्फ इंडिकेट्स फॉर्मेशन ऑफ सिस्ट. सो फॉर्मेशन ऑफ सिस्ट इन लंग्स, स्पेशली लंग्स अँड पॅन्क्रियाज असतील तर याच्यामध्ये सिस्ट तयार होतं. सिस्ट म्हणजे नॉट लाईक स्ट्रक्चर तयार असतं आणि या गाठीसारख्या स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे पदार्थ असतील, जसं की म्युकस असतं, साल्ट असतील, वॉटर असेल, एन्झाईम्स असतील
ज्युसेस असतील, ज्याला वेगवेगळे ज्यूस म्हटलं जातं, डायजेस्टिव्ह ज्यूस. याच्यामुळं स्वेलिंग पार्ट तयार होतो लंग्समध्ये आणि मग त्या ट्यूब्स असतात त्या ब्लॉक होतात आणि जेणेकरून मग एक्सचेंज. ओके, तर या नंबर 2 बघितला आपण सिस्टिक फायब्रोसिस. नंबर 3 आहे सिकल सेल अनेमिया. आता ही जी डिसऑर्डर आहे या डिसऑर्डरमध्ये काय होतं बघा, सिकल अनेमिया इज रिलेटेड विथ ब्लड डिसीज. अनेमिया इज ब्लड डिसीज. याच्यामध्ये RBC आहे, ही RBC रेड ब्लड सेल ज्याला आपण इरिथ्रोसाइट म्हणतो, तांबड्या पेशी, मूळचा नॉर्मल असतानाचा शेप आहे, स्पेरिकल शेप आहे, स्पेरिकल. आणि असा शेप असेल तर याचं फंक्शन आहे टू कॅरी दी ऑक्सिजन, टू कॅरी O2. सगळ्या पेशींना लंग्स टू सेल, लंग्स टू टिश्यू ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम आहे. हे RBCचं असतं, याच्यातून ऑक्सिजन वाहून नेला जातो आणि त्यामुळं आपल्या पेशींना मेटाबॉलिझमसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन मिळत असतो. पण जेव्हा हा रिसेसिव्ह जीन्समधून हा इनहेरिटन्स पुढं ट्रान्सफर होतो तेव्हा ह्या RBCचा शेप बदलतो आणि हा शेप असा सिकल शेप तयार होतो. याला सिकल शेप म्हणायचं. काय म्हणायचं? सिकल शेप किंवा हाफ मून म्हणायचं, हाफ मून शेप. आणि असा जर शेप झाला तर मात्र ऑक्सिजन वाहून नेला जात नाही, परिणामी त्या व्यक्तीचा डेथ होतो. आणि जर असा डिसऑर्डर झाली, शेप ऑफ RBC चेंज झाला तर त्या डिसऑर्डरला म्हणायचं सिकल सेल अनेमिया. हा सिकल सेल अनेमिया हा याच टॉपिकमध्ये आपण प्लिआयोट्रॉफी फर्स्ट पार्ट जेव्हा आपण न्यूरोमेंडेलिझम बघत होतो त्या न्यूरोमेंडेलिझम प्लिआयोट्रॉपीमध्ये आपण सिकल सेल अनेमिया हा डिसीज बघितला होता. याचा कॉजही बघितला होता की 6th पोझिशनला जे अमायनो ॲसिड असतं त्या अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स बदलतो. ग्लुटामिक ॲसिड असतं त्याच्याऐवजी या ठिकाणी व्हॅलिन नावाचा अमायनो ॲसिड कनेक्ट केलं जातं आणि ही डिसऑर्डर होते. म्हणजे थोडक्यात असं आहे, RBCचा शेप बदलणं सिकल शेप होतो, याला म्हणायचं सिकल सेल अनेमिया. बघा, एक फ्लोचार्ट तयार झालेला आहे आपल्याकडे. हा जो फ्लोचार्ट आहे हा फ्लोचार्ट खूप महत्त्वाचा आहे, CETसाठी, नीटसाठी खूप महत्त्वाचा आहे. वन्स अगेन बघा, ॲटोसोमल इनहेरिटन्स आहे. याचा अर्थ टाईप ऑफ इनहेरिटन्स रिलेटेड विथ ॲटोसोम्स. ॲटोसोमच्या आपल्या बॉडीमध्ये 22 पेअर्स आहेत, म्हणजे 44 क्रोमोझोम्स असतात. हे 2 प्रकारचे आहेत, ॲटोसोमल इनहेरिटन्स आणि ॲटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स. Dominant inheritance is related with autosomes but having a dominant genes, आणि हे डॉमिनंट जीन्स आहेत, हे डॉमिनंट जीन्सशी रिलेटेड आहे, परंतु ॲटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स इज रिलेटेड विथ रिसेसिव्ह जीन्स. मग याचे कोणकोणते एक्झाम्पल आहेत? तर याच्यामध्ये विडोज पीक हे एक्झाम्पल आहे, हंटिंग्टन डिसीज आहे, पॉलिसिस्टिक किडनी डिसीज आहे PKD, आणि न्यूरोफायब्रोमॅटोसिस म्हणजे नर्वस आणि मस्क्युलर कोऑर्डिनेशन असतं ते लॉस होतं. या सगळ्यांचं आपण बघितलेलं आहे, सगळी वैशिष्ट्ये बघितलेले आहेत. म्हणजे विडोज पीकमध्ये काय होतं तर व्ही शेप्ड प्रॉमिनंट फोरहेडवरती हेअरलाईन तयार होते, व्ही शेप्ड. हंटिंग्टन डिसीजमध्ये काय होतं, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन असतं ते लॉस होतं. पॉलिसिस्टिक किडनी डिसीजमध्ये किडनीमध्ये मेनी सिस्ट ट्युमर्स तयार होतात. न्यूरोफायब्रोमॅटोसिसमध्ये काय होतं, नर्वस सिस्टीममध्ये नॉट लाईक स्ट्रक्चर सिस्ट तयार होतात. ॲटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्समध्ये फिनाईल कीटोन युरिया असतो. या डिसऑर्डरमध्ये फिनायलॅनाइन हायड्रोझायलेज एन्झाईम कमी होतं. ते कमी झाल्यामुळं फिनायलॅलानाइनचं प्रमाण ब्लडमध्ये, CSFमध्ये, युरिनमध्ये वाढतं. याला म्हणायचं फिनाईल कीटोन युरिया.
सिस्टिक फायब्रोसिसमध्ये काय होतं तर लंग्समध्ये सिस्ट तयार होतात, ज्याच्यामध्ये म्युकस साचलं जातं आणि थिक म्युकस झाल्यामुळं जे रेस्पायरेटरी असतात, कॅनाल असतात, ते ब्लॉक होतात. ह्याला सिस्टिक फायब्रोसिस म्हणायचं. सिकल सेल अनेमियामध्ये काय होतं, आरबीसीचा ओरिजिनल शेप नॉर्मल शेप असतो, स्पेरिकल होतो आणि सिकल शेप म्हणजे हाफ मून शेप होतो की ज्यामुळं ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते, परिणामी व्यक्तीचा डेथ होतो. याला म्हटलं जातं सिकल सेल अनेमिया. सो दिस इज अबाउट ॲटोसोमल इनहेरिटन्स. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे इनहेरिटन्स, सेक्स लिंक्ड, सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड जे इनहेरिटन्स आहेत ते सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आहेत, ते कसे पुढे ट्रान्सफर होतात, त्याचे कोणकोणते एक्झाम, हा पार्ट आपण डिटेल बघणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.